कसा सर ते ऍक्च्युली तुम्ही काही बोलू नका मिसेस गायकवाड. मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्या फॉलो करण्याचं तुम्ही कमिट केलं होतं. ते तुम्हाला जमलेलं नाही. थँक गॉड काही सिरियस घडलं नाही. पण समजा काही घडलं असतं तर तुम्ही एवढ्याही रिस्पॉन्सिबल आहात? नाही सर ते मग काय तुम्हाला जर तुमची जबाबदारी नीट पार पाडता येणार नव्हती तर तुम्ही त्यांना हॉस्पिटलमधून शिफ्ट का केलं? मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून डिस्चार्ज दिला होता. आठवतंय ना तुम्हाला? हो सर. मग तुम्हाला त्यांची काळजी घेणं जमलं नाही असं समजू का मी? वाटतं तेवढं सोपं नाही मिसेस गायकवाड. तुम्हाला यातला सिरियसनेस समजतोय ना? सर इथून पुढे नाही होणार असं. मला फक्त शब्द नको आहे, खात्री द्या. मी प्रॉमिस करते सर. तुम्ही काही दिवस परत ऍडमिट करता का? आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. नाही 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 नको सर. एक चूक झाली आहे माझ्याकडून पण इथून पुढे असं नाही होणार सर. मी नीट काळजी घेईन सर. मी प्रॉमिस करते. ठीक आहे पण एक लक्षात ठेवा, यापुढे नो कुस्ती नो तालीम. पायावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर येता कामा नये. यू नो द रिस्क. हो सर. ठीक आहे, यू कॅन गो नाउ. थँक्यू. अहो ताईसाहेब अजून किती फेऱ्या मारणार आहेसा? तुमचं पाय दुखत नाहीत काय? ताईसाहेब रानातच काय झालं असेल? ती ऍडमिट तर करून घेतलं नसेल ना? कुणाच ठाव, त्याच तर टेन्शन आलंय आम्हासनी. अहो ताईसाहेब टेन्शन कशाला घेतायसा? अहो तुमचा बाणका नाही बराबर निशाण्यावर लागलाय. वय आधीच त्यो रानातचा अर्धा मुर्दा पाय मोडला होता. आता समजाच पाय मोडला असेल. याच बातमीसाठी तर आमचा जीव आसुसलाय ना हो चंदे. पण आमचा नवरा फोन उचलणं झालाय बघ. सनीदा बी असं का करायला ते काय माहित. तुम्ही इकडे एवढ्या टेन्शन मध्ये आहे पर त्यासनी त्याचं काय बी नाही बघा. नाही घरी येऊ दे का त्याला, मग बघतो चांगला. बरं ताईसाहेब बाकी काय बी म्हणा बघा, तुम्ही जरा घाईच केली. ये घंटी वाजून तुम्ही जी काय त्यांची मजा करायचा ते बघून मला लई मजा वाटायची बघा. अगे डोसक्यात काय फॉल्ट आहे का काय का तुझ्या? हा इथं आम्ही एवढं टेन्शन मध्ये आणि तुला मज्जेचं सुचायलंय भाई. अहो ताईसाहेब तुम्ही का नाही अजिबात काळजी करू नका. अहो तुम्हाला जे पाहिजे तेच मिळणार. जुनी जाणती माणसं म्हणतात जे पेरल तेच उगवत. आणि तुम्ही एवढं डोसकं वापरून जे पेरलंय ते उगवणारच की. तुझ्या तोंडात साखर पोडो बघ चंदे. आपण आपलं काम केलंय, आता रिझल्टची वाट बघायची. अहो ताईसाहेब 10वीचा रिझल्ट असल्यावर का करायला सा तुम्ही? अगं तसंच तर झालंय बाई. 10वीच्या रिझल्टची बी कधी एवढी वाट बघितली नव्हती तेवढी या रिझल्टची वाट बघायलोय आम्ही. आता नुसता रिझल्ट मनासारखा यावा म्हणजे झालं. अहो येणार हो ताईसाहेब, अगदी तुमच्या मनासारखा रिझल्ट येणार. रानाने असं का केलं काय कळना झाले. काय गरज होती कुबड्या सोडून चालायची? सकाळ धरणं घरात बसून बसून कटाळा आलाय म्हणत होता तो. पण असं काय करेल हे ध्यानी मनी नव्हतं बघा माझ्या. काय पण त्याच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे. पण अंजली त्याला सांगून गेलती शेताकडे जाते म्हणून. आता वाटायला लागले ती गेली नसती तर बरं झालं असतं. ती असती तर असं काही घडलंच नसतं बघा. अहो पण त्यात या पोरीची काही चूक नाहीये, केवळ नाईलाज म्हणून गेली ती. साहेब जास्तीचं काय झालं नसेल ना? हो नाही थोडक्यात निभावलंय. कवा घराकडे येतात असं झालंय बघा मला. यो बघा आला.
गरज पडली तर मदत घ्यायची असते राणा, आणि घरच्यांची मदत घेण्यात कसली आली लाज? चल चल. काय गरज नाही. हळू. कारण अरे काय चाललंय तुझ्या मनात? हा, अरे आम्हा सगळ्यांना तुझी किती काळजी कळते ना तुला. अरे आमचं सोड, तुला स्वतःची काळजी नाही होय? हा, अरे का केला त्याचा खुळेपणा? अरे का जीवाला गोर लावतोस आमच्या? आबा, नाही अंजली, आम्हाला खरं काय ते कळलं पाहिजे. बोल, का केलं असं? आबा, मला वाटलं की मला चालता येईल म्हणून. अरे पण डॉक्टरनी सांगितलं ना तुला आराम करायला. हा, एवढी कसली काय झाली तुला चालायची? आबा यांना खोलीत बसून बसून कंटाळा आला होता, म्हणून असं चालायचं कुबड्या सोडून, ते बी कोणी नसताना. आबा राहू दे आता. हो काय सिरियस झालं नाही एवढं, बस आहे आपल्याला. सवय नाही हो रानादाला असं बसून राहायची, म्हणून केलं असं. परत असं करणार नाही ते. काय रानादा? आम्हाला कळते तुला कंटाळा येतो खोलीत बसून. अरे पण काही दिवस सोसावं लागणार तुला. आई एकदा का पाय बरा झाला की मी फिरकी पाहिजे तेवढं. हो, आता बरे होत नाही तोवर हे चालणार नाहीये, हो ना? एक काम कर, बरा होईस तर तू इथं खालीच थांब. हा, म्हणजे खोलीत बसून तुला कंटाळा येतो ना, तो बी येणार नाही. हा, बदक का याची इथंच राहायची सोय करा. जी राणा, थांबशील ना इथं खाली? अरे तुला बरं वाटलं की जा की मग तुझ्या खोलीत. थांबल की. इथं येणं जाणारी 4-8 माणसं असतात, तू तेवढंच बरं वाटेल रानादा. तुम्हाला जर का बरं वाटणार असेल तर तुम्ही खाली राहा. थोडे दिवसांचाच तर प्रश्न आहे. चला, मी रानाचा हातरून पांघरून घेऊन येते. त्याला जरा आराम करू द्या. हा, हे बघ, याच्या पुढं मनचं काय करू नकोस. अरे का त्या अंजलीची जीवाला गोर लावतोस? हा, याच्या पुढं असं काय बी करायचं नाही, कळलं? आम्ही आमच्या खोलीत. रानादा काळजी घे, काय लागलं तर आवाज द्या वरती. हा वहिनी येतो. सॉरी, ते माझ्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा वरडा पडला. अहो असू द्या, काही हरकत नाही. पण आता इथून पुढे असं करू नका. नाही ना करणार? एका जागी बसून बसून लई कटा येतो. अहो आता काही दिवसच, मग तुम्ही टप्प्याटप्प्याने बरे होणार आहात. मला धीरच निघत नाही बघा. अहो असं करून कसं चालेल? मला सांगा, जर कोणाला कुस्ती खेळायची असेल तर अशी 4 दिवसात खेळता येईल का?
नाही की नाही? अहो मग तसंच आहे. तुम्ही सुद्धा आता टप्प्याटप्प्याने बरे होणार आहात. तेव्हा आता डॉक्टरांनी जसं सांगितलंय ना तसंच आपण करूया. बरोबर ना? चला आता आराम करा. आणि हो, ह्या पुढे असं अजिबात करायचं नाहीये. काय? मी काहीतरी खायला घेऊन येते. तडमडला यो कुणास ठाव. एवढा का टाइम लागायलाय? अरे देवा, काय काय करायला लागतंय. राणा भाऊजी, राणा भाऊजी, आओ आओ, काय झालं ते तर सांगा. कसं आहेत राणा भाऊजी? काय म्हणलं डॉक्टर? काय म्हणणार आणि जे ऊन येते झाले बघ. कुणाची नजर लागली आमच्या राणा भाऊजीसनी? एवढा हट्टा कट्टा माणूस पण असं अंथरुणाला खेळलाय बघा. अहो जीव तडपडतोय हो आमचा. नाही पण आता काय करणार? जे नशिबात आहे ते चुकतंय काय कुणाला? जाऊ दे, चला आवरा लवकर. आज आम्ही राणा भाऊजीसनी सोडून अजिबात जाणार नाही. दवाखान्यातच थांबणार आहे. चला. म्हणजे दवाखान्यात कशाला? अरे ऍडमिट केलंय ना बरं राणा भाऊजीसनी. ऑपरेशन कधी आहे बरं त्यांचं? तू का डोसक्यावर पडलीस काय? परत कशाला आलंय ऑपरेशन? घरी परत आणले राणा झाला. काय म्हणजे राणा भाऊजींना घरी आणलंय काय? वय आता गरज नसेल तर कशाला दवाखान्यात ठेवायचं? होय की देव पावला. राणा भाऊजींनी सुखरूप घरी यावं म्हणून सकाळ धरणं देवाची पूजा करत होतो, इनावण्या करत होतो. लई जोरात लागला असेल अशी धाकधूक वाटत होती बघा मनात. मॅटर सिरियस होता राहिला. थोडक्यात निभावलं म्हणून बरं झालं. पाय बरा होणार म्हणलं ना डॉक्टर. नीट काळजी घेतल्यावर होणारच की. तसंच राहतोय वे.
बरा व्हायलाच पाहिजे. आपल्याला दुसरं काय पाहिजे अजून? ते नव्ह, अजून काय म्हणलं डॉक्टर? नीट काळजी घ्या म्हटलेत. रानाला बी काय कळत नाही. उगाच नाही तो आगाऊपणा करायला जातो. त्याच्यामुळे वहिनीसनी वरडा खावा लागला तिकडे. म्हणजे रानादाची नीट काळजी घेणार अशी जबाबदारी घेतली होती वहिनींनी. त्यासनी ती नीट जमली नाही असं वाटतं डॉक्टरांनी. केलं रानादानं आणि फुकट ना फकट वरडा बसला वहिनीसनी. लई बोललं काय डॉक्टर त्यासनी? बरं तू काळजी करू नकस आता. हा चला, एकदमच वाया गेला नाही डाव. मास्तरडीला वरडा बसला हे चांगलंच झालं. नाही पण एवढ्यावर भागणार नाही. अजून काय ना काय तर करायच पाहिजे. पण काय नंदिता, रानात वस्तात वस्तात तुम्ही? बस. वस्तात नमस्कार करतो. अरे असू दे. तुला दवाखान्यात नेलेलं कळलं म्हणून बघायला आलोय. काय झालं? काय नाही, ते जरा तू बरं व्हायच्या आधी कशाला चालाय गेलतास? अरे तू पडलास म्हणून वहिनीची फोन आला तेव्हा त्यांची हालत बघण्यासारखी झालती. लय घाबरले होते मर्दा. वय ते जरा चुकलंच माझं. अरे जरा नाही, लय चुकलं म्हण. बर जाऊ दे, माणूस म्हणल्यावर चूक होणारच. परत अशी चूक करायची नाही बघ. बर आता कशी आहे तब्येत? बरी आता. लवकर बरा हो. तालमीत यायचं आहे ना? यावं का? कशाला आले तर मारा इकडे? दलजीत, ये है तुम्हारे प्रतिस्पर्धी का घर. अच्छी तरह से देख लो. अरा 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 नरसिंग्या, का हालत झाली रे तुझ्या पट्ट्याची? पाय मोडून घेऊन बसला की रे ह्यो. तुला काय करायचंय? काय म्हणजे? अरे माझ्या पट्ट्यावर कुस्ती करणार होता ना ह्यो. पाय मोडका पैलवान झाला की रे ह्यो. त्याला प्रतिस्पर्धी कसा म्हणायचा? मोडला नाही, दुखावलाय. काय असेल ते असेल. खरोखर मोडलाय काय माझ्या वाघाला बघून मोडलेल्याचं नाटक करताय? ईश्व्या, तो हिथं खुन्नस द्यायला आला असले तर हाय तसा बाहेर हो. नाहीतर नाही तो क्या?